आज आपण डाळ किंवा तांदूळ अजिबात न भिजवता, अजिबात न आंबवता अगदी 10 मिनिटात बनवता येईल अशी ज्वारीच्या पिठाची जाळीदार आंबोळी बनवतोय। बनवायला खूप सोपी आहे। सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही अगदी 10 मिनिटात ही बनवू शकता। चला तर करायला घेऊया। यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय। या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे दही घालायचं। यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय। 1 चमचा रवा घालायचा। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं। ही आंबोळी पटकन बनते। तुम्ही सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी अगदी 10 मिनिटात ही आंबोळी बनवू शकता किंवा आयत्या वेळेला तुम्हाला काही बनवायचं असेल तर, लहान मुलांना द्यायचं असेल तर असं पटकन बनवून देऊ शकता। मस्त बारीक वाटून घेतलं हे बघा। जसं आपण डोशाचं बॅटर वाटून घेतो ना, त्याच पद्धतीने वाटून घ्यायचं। पाणी घालताना सुरुवातीला जास्त घालायचं नाही, नंतर गरज लागेल तर घालायचं। हे बॅटर आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। झाकण लावून 5 मिनिटं फक्त आपल्याला बाजूला ठेवायचं, कारण आपण यामध्ये रवा घातलाय। रवा फुलण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा। आता एक चटपटीत चटणी बनवूया। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलंय। थोडंसं आलं घालायचं, 2 हिरव्या मिरच्या। मुलांना देताय तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मूठभर कोथिंबीर घातली आहे। अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं। पाणी घालून मिक्सरला चटणी बारीक वाटून घ्यायची। तर हे पहा, मी चटणी छान वाटून घेतलेली आहे बारीक। आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता, पण मी याला फोडणी देते। फोडणी दिल्यामुळे चटणी खायला अजून चांगली लागते। यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं, मोहरी जिरं घातलंय, कढीपत्ता घालायचा आणि ही गरम फोडणी या चटणीवर घालायची। खूप चांगली लागते ही चटणी। अशी चटणी ही एकदा नक्की बनवून बघा। मिक्स करून घ्यायचंय। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। 5 मिनिटं बॅटर छान आपलं फुललेलं आहे, पाहू शकता घट्ट आहे। गरज वाटेल तर इथे तुम्ही नंतर पाण्याचा वापर करू शकता, पण मला अजिबात इथे पाण्याचा वापर लागणार नाही, कारण बॅटर आपलं परफेक्ट आहे। आता यामध्ये एक इनोचं पॅकेट फोडून घालायचं, कारण आपण इन्स्टंट आंबोळी बनवतोय। तुम्हाला जर इनो चालत नसेल तर रात्रभर तुम्ही हे बॅटर बनवून असंच फर्मेंट करण्यासाठी म्हणजे आंबवण्यासाठी ठेवू शकता आणि त्यानंतर सकाळी बनवू शकता आंबोळी, किंवा सकाळी बनवून नंतर संध्याकाळी आंबोळी बनवू शकता। इन्स्टंट आहे यासाठी मी इनो घातलाय। थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करण्यापूर्वीच पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर इनो घालून पटापट अशा या आंबोळ्या बनवून घ्यायच्या। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर, लो टू मीडियम फ्लेम ठेवलेली आहे। त्यानंतर 1 ते 1.5 पळी जसं लागेल तुम्हाला लहान मोठा त्या पद्धतीने हे बॅटर घालायचं आहे। आता याला जास्त पसरवून घ्यायची गरज नाही, हलकंच पसरवून घ्यायचं, म्हणजे याला जाळ्या छान येतात। हे बघा, तुम्ही हे रात्रभर ज्वारीचं पीठ आंबवून सकाळी जर हे आंबोळ्या केल्या तरी सुद्धा या आंबोळ्या मस्त जाळीदार तयार होतात, म्हणजे तुम्हाला इथे इनो वापरण्याची सुद्धा गरज लागणार नाही। तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी जाळी पडलेली आहे। इन्स्टंट बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही इनोचा वापर करून बनवू शकता। आता यावर झाकण ठेवायचं आहे, 2-3 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। यानंतर याला पलटून घ्यायचं आहे। पाहू शकता किती मस्त जाळीदार आंबोळी तयार झाली आहे। झाकण ठेवूया आणि पुन्हा 2-3 मिनिटं शेकून घेऊया। अजिबात जास्त वेळ लागत नाही, पटकन या आंबोळ्या तयार होतात। ज्वारीचं पीठ पौष्टिक असल्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही आंबोळ्या एकदा नक्की करून बघा। अजून एक आंबोळी तुम्हाला मी सारख्याच पद्धतीने करून दाखवते। पहा किती मस्त जाळी आलेली आहे। लहान मोठ्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या आंबोळ्या अशा बनवू शकता। झाकण ठेवायचं आहे, 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर याला पलटून घ्यायची आहे। यानंतर झाकण काढून याला उलटून घेऊया। पहा काय मस्त जाळीदार आंबोळी आहे, वरून पूर्णपणे कोरडी झाली आहे। तुम्ही अशीच ही खाऊ शकता, पलटायची गरज नाही, पण मी दुसऱ्या बाजूनी सुद्धा चांगली शेकून घेते। याच पद्धतीने बाकीच्या आंबोळ्या सुद्धा करून घ्यायच्या
आता जाळीवर काढून घ्यायचे म्हणजे याची एक्स्ट्राची वाफ आहे ती निघून जाते, म्हणजे याला ओलसरपणा अजिबात येत नाही। पहा किती मस्त जाळ्या पडलेल्या आहेत। सगळ्या आंबोळ्या मी याच पद्धतीने करून घेतल्यात। या आंबोळ्या तुम्ही बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। अगदी सॉफ्ट मऊसूद बनतात आणि बराच वेळ अशाच या मऊसूद राहतात। पहा किती जाळीदार झालेले आहेत आणि हे पहा किती मऊसूद झालेले आहेत, बराच वेळ अशाच मऊसूद राहतात। तर मुलांना टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे। मोठ्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता, आयत्या वेळी बनवू शकता। मस्त या जाळीदार आंबोळ्या आणि ही चटपटीत चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असणार। जरा ही मंडळी आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा, शेअर करा